मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचा अपमान करण्यासारखं आहे. मनुस्मृतीनेच या समाजामध्ये चातुर्वर्ण्य आणलं. मनुस्मृतीनेच महिलांना मुख्य प्रवाहातनं बाहेर काढलं. मनुस्मृतीमध्ये महिलांबद्दल अपमानकारक म्हणजे जे न शोभणारे ते शब्द वापरलेले आहेत. आणि या सगळ्याचा राग म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडमध्ये 1927 साली जाळली. ह्या देशाच्या हितासाठी जाळले आणि संविधान आणलं. कारण का त्याच्यामध्ये काही काही कायदे होते की कोणी संस्कृत वाचलं तर काय करावं, कोणी संस्कृत शिकलं तर काय करावं, कोणी शिकलं पाहिजे, कोणी शिकू नये. 85% समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारीच मनुस्मृती. आम्ही बोंबलून सांगत होतो बहुजन समाजाला की हे आज ना उद्या मनुस्मृती आणणार. लोकांच्या लक्षात आलं नाही. आता आलं तुमच्या पाठ्यपुस्तकात. आता तरी डोळे उघडा. आणि ते महाराष्ट्रात आलं. म्हणजे ज्या महाराष्ट्रात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, इथल्या शोषित समाजाला न्याय देण्यासाठी, इथल्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकलेल्या गेलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी, त्याच महाराष्ट्रामध्ये जर मनुस्मृती असेल तर बाबासाहेब वरनं काय विचार करत असतील. आणि आता मी विचार करतोय की पुढच्या आठवड्यात म्हणजे आज काय शुक्रवार शनिवार, सोमवारी मंगळवारी महाडला जाऊ. महाडला बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करू आणि महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन उभं करू. तिथेच आम्ही परत एकदा ती मनुस्मृती जाळू. आणि बाबासाहेबांच्या विचारांचे करोडो नागरिक या देशभरात आहेत, महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग आहे. समाजामध्ये सर्व स्तरावर बाबासाहेबांना मान्यता आहे. मला वाटतं हे आंदोलन उभं करावं लागेल. या आंदोलनामध्ये सर्व बहुजनांना अपील करतोय, मी आवाहन करतोय की तू सामील व्हा. मी ओबीसी आहे का, मी एससी आहे का, मी एसटी आहे का, हे सगळा विचार करू नका. ज्या दिवशी मनुस्मृती येईल त्या दिवशी कळेल तुम्हाला की याच्यानंतर तुमच्यावर काय येणार आहे. तेव्हा आज जर उठला नाही तर कायमचे झोपलात. आयोगाकडनं काही अजून आमच्याकडे आलेलं नाही. आम्ही निवडणुकीच्या अगोदरच काही बूथ बद्दल क्रिटिकल बूथ म्हणजे सेन्सिटिव्ह बूथ म्हणून एक यादी पाठवलेली होती. त्याबाबत आयोगाकडनं कुठलेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाही, त्याच्यावर काही उपाय योजले नाहीत. एक इन्स्पेक्टर बूथवरती चाळे चालू आहेत म्हणून गेला असता त्याला वरनं फोन आला आणि त्याला तिथं बाहेर जावं लागलं. म्हणजे जर अशी यंत्रणा वरती काम करत असेल जी मतदानाच्या प्रक्रियेवरच लक्ष ठेवून असेल तर देशामध्ये लोकशाही शिल्लकच राहणार नाही. व्हिडिओ आहेत ना. गुजरात सारख्या राज्यामध्ये एक व्हिडिओ बाहेर आला तर तिथल्या आरोनी 15 मिनिटात तिथे रिपोलिंग डिक्लेअर करून टाकलं. इथे 100च्या वरती व्हिडिओ आहेत. माणसं येत आहेत, जात आहेत, कोणी घुसतंय, कोणी कुठेही बसतंय. ठीक आहे, फिरण्याची जागा आहे का? थिएटर होतं ते. चला मशीन बघायला जाऊया. त्या मशीन काय प्रदर्शनासाठी ठेवलं होतं. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली, आयोगाने सांगितलं 50% रॅन्डम आणि कुठेही लावलंय. त्यामुळे असं काय आम्हाला सांगता येणार नाही की कुठे काय झालं आणि आम्ही काय देऊ शकू. आणि आता हे पहिलं पाऊल आलं. असं आहे की एवढे वर्ष मनुस्मृतीला तुच्छ मानत होतो. मनुस्मृती आमचा कायदा आहे आणि तो संविधानात आला पाहिजे असं 1950 साली कोणीतरी म्हटलं होतं. 1950 साली ज्यांनी म्हटलं होतं त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. काही वर्षांनी मनुस्मृती हा देशाचा कायदा असेल, संविधान नसेल. मी तर तेच सांगतोय ना, इंचानी ते पुढे चालेल. इंचानी आपण खर तर या चाली फार आधी ओळखायला पाहिजे होतात. जेव्हा आमच्यासारखी लोक बोंबाबोंब करत होतं तेव्हा लोक म्हणत होते, आमच्याच बरोबरचे लोक म्हणायचे
की हे अकलास्थळीपणा करतायत. आता माझा विचार म्हणजे मी विचारतोय सगळ्यांना की हा प्रकार जेव्हा महाराष्ट्रात घडतोय तेव्हा आंबेडकरांना मानणारा एक वर्ग सत्ताधारी पक्षात सुद्धा आहे असं म्हणतात. त्याच्यावर काही बोलणार आहेत का? किंवा हिंमत दाखवून राजीनामा ते नाही देणार आहेत का? मुंबई मला मिळत नाही, माझ्या महाराष्ट्राचा तो अधिकार आहे म्हणून राजीनामा देणारे सी.डी. देशमुख महाराष्ट्रातलेच. इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ह्या कॅबिनेटमध्ये राहण्याचा मला काही अधिकार नाही. मी त्या समाजाला, ज्या समाजाला खरंच न्याय द्यायला हवा, त्यांचं आरक्षण मी संरक्षित करू शकत नाही म्हणून राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत का? हे तपासा आता. आम्ही तर लढायला उतरणारच आहोत. आणि ही लढाई आमची नाही आहे, ही समस्त बहुजन वर्गाची लढाई आहे. आणि तुमच्या महाराष्ट्रात घडतंय. ज्या महाराष्ट्राने शिवाजी घडवले, ज्यांनी कर्मकांडाला विरोध केला, या संभाजीराजेंना त्याचे परिणाम भोगावे लागले. ज्या फुलेंनी कर्मकांडाला विरोध केला, महिलांना शिक्षणात आणलं, ज्या शाहू महाराजांनी स्वतः कर्मकांडाला विरोध करताना पेकाटात लाच घातली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचे विचार संविधानात आणले. त्या महाराष्ट्रात हे घडत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि लोक जर शांत राहणार असेल तर त्याही पेक्षा मोठं दुर्दैव आहे. संसदेमध्ये एक कायदा पारित केला होता, 50% परंतु तो कायदा पूर्णतः लागू कुठल्या प्रकारचा झाला आहे. त्यांनी एक टाइम बॉन्ड दिलाय की यानंतर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की महिलांना 50% सुरक्षित द्यायचं आणि मनुस्मृती आल्यानंतर तो कायदा कुठल्या प्रकारचा कायदा. असं आहे की मनुस्मृतीचे एक एक वाक्य जर कधी महिलांना व्यवस्थित समजून सांगितले ना तर महिला पुरुषांना मारतील. पुरुषांना की तुम्ही हे कसं काय मान्य करता आणि तुम्ही काय करतात घरी बसून. त्याच्यातलं एकच वाक्य मी सांगतो आणि इथे थांबतो. त्याच्यात असं म्हटलेलं आहे मनुस्मृतीमध्ये की प्रत्येक महिलेच्या डोळ्यात फक्त वासना भरलेली असते. त्याचा पुढे काय मी अर्थ सांगत नाही, पण मला एवढंच विचारायचं आहे की माझ्या आईच्या डोळ्यात जर वासना असेल तर मनूला आई नव्हती काय? मनू पण कोणाच्या तरी गर्भातनं झाला ना बाहेर, का वरनं आला? म्हणजे आपल्या आया बहिणींबद्दल असं लिहिलेलं गेलेल्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाला जर आपण राजमान्यता देत असेल तर आपल्याला आपल्या आईबद्दल, बहिणीबद्दल, बायकोबद्दल किती आदर आहे हेच दिसून येतं. त्याच्यावर अधिक काही बोलायला नको. सर, यावर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेले की महाराष्ट्रात मनाचेच लोक हे वर्षानुवर्षे बोलले जातात, त्यामुळे अभ्यास करण्यात आला की विनाकारण कोणीही संभ्रम निर्माण करू नये. आता त्यांना ते बोलावं, मना सज्जना भक्ती पंथास जावे. सर, एक शेवटचा प्रश्न की 2019 जेवढं मतदान झालं त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. आता पवारचं बोल. आता महाराष्ट्रात गुजरातमध्ये जाणार आहे तर तुम्ही प्रकल्पाचं काय बोलताय? मराठी माणसांना प्रवेश नाकारला मतदान करायला, पत्रकं वाटायला. आमची भूमी, मराठी माणसाची भूमी, आणि प्रवेश नाकारला जातो. यार, मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे, लाज. परंतु गेट इंडियाच्या संदर्भात आंबेडकरांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री त्यांनी जवळपास 12 बैठका घेतलेल्या होत्या, तरी देखील हा प्रकल्प जो आहे तो राज्याच्या अधीन होता. आता राज्य सरकारकडे दाभोळ आणि संभाजीनगर या दोन्ही जागांची चाचपणी होत होती, परंतु तो थेट मध्य प्रदेशमध्ये गेला. यावर अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, काही दिवसांनी महाराष्ट्र गुजरातमध्ये गेलेला नाही, दिसला नाही, म्हणजे गेला नाही म्हणजे नशीब समजा. आता जे जाते ते जाऊ द्या, ते तुमच्या हातात पण नाही थांबवलं. अण्णा हजारेंनी शरद पवारांनी टीका केल्यानंतर अण्णा हजारे माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, 6 पत्रानंतर अचानक शरद पवारांना माझी आठवण कशी तरी कळत नाही, भ्रष्टाचार बाहेर काढणं वाईट नाहीये. माझ्या भ्रष्टाचार बाहेर काढण्यामुळे जे काही केले त्यांच्यामुळे शरद पवार असं बोलत. असं आहे की आमचे हजारे साहेब हे कधी झोपतात आणि कधी उठतात ह्याची काय महाराष्ट्राला कल्पना नाही. पण नेमकं ज्यावेळेस
पुरोगामी विचारांची सरकार असतात तेव्हा अण्णा हजारे असे खडखडीत जागे असतात, असे डोळे वटारून बघत असतात इथे. आमचं तेवढंच म्हणणं आहे, समान न्याय हक्क महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला, अण्णा हजारेंनी कधीतरी त्याचं पालन करावं. सर्वसामान्य नागरिकांच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज केलेला आहे ग्राफिक. आता उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बारकडून 100 कोटींची गणनी कोण घेत असतं, या प्रश्नाकडे कसा बघतो? जनतेने टाकलाय, आम्ही तर गणनी वसूल करू शकत नाही. आमची अवकात आहे का? पोलीस आमचं ऐकणार आहे का? तो खंडणी कोण वसूल करतंय असं महाराष्ट्राच्या मनात आहे, ते तुम्हाला समजायला पाहिजे. प्रश्न मला काय विचारताय? उसमें अब मनुस्मृति के शो या इसलिए इंक्लूड करेंगे राज्य सरकार इस तरह तो राज्य सरकार के दिल में आना मनुस्मृति को हम लाएंगे, ये महाराष्ट्र नहीं पूरे भारत भूमि का अपमान है. मनुस्मृति एक ऐसी किताब है जिन्होंने समाज व्यवस्था को भ्रष्ट कर दिया. 90% समाज को मुख्य धारा में आने से रोकने वाला अगर कोई है तो वो मनु और उसकी किताब थी. अब उसी किताब को अगर वापस ला रहे हैं तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो 1927 में कहा था और जो शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, अम्बेडकर, शाहू, इन्होंने कृति करके बताया था कि ये गलत है, महिलाओं को समाज व्यवस्था से बाहर मत रखो. जब शिवाजी महाराज ने अपनी माँ से कहा था कि तू सती नहीं जाएगी, उन्होंने कर्मकांड को विरोध किया था. इसका सीधा मतलब था कि वो मनुस्मृति के खिलाफ थे. और मनुस्मृति में 1927 में महाड़ में जलाने वाले हमारे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने उसको खारिज करके संविधान लाया. खत्म हो गया सब. मनुस्मृति की एक लाइन भी किसी किताब में आना, ये फिर से चातुर्वर्ण इस देश में आने वाला है, इसकी घंटी बज गई है. पार्टी हम विरोध करेंगे. शरद पवार जी ने कहा कि हम विरोध करेंगे, हम आंदोलन छेड़ने जा रहे हैं. अगले हफ्ते में हम महाड़ में जाके पहले मनुस्मृति वहीं जलाएंगे जहां बाबा साहब ने जलाई थी. और इसमें कोई पार्टी बिल्टी नहीं, हम पूरे बहुजन समाज को बुला रहे हैं कि ये मेरे ऊपर नहीं आने वाला है, ये उन गरीब बच्चों के ऊपर आने वाला है जिनकी जिंदगी आज शुरू हुई है. और बाबा साहब ने उनको जो रास्ता दिखाया है वो रास्ता रोकने की कोशिश की जी रही है. तो अगली नस्ल के लिए तुमको मैदान में उतरना पड़ेगा. फिर से बाबा साहब नीचे नहीं आने वाले, फिर से कोई बाबा साहब पुनर्जन्म नहीं लेने वाले. हर एक को बाबा साहब बन के उतरना पड़ेगा, तब ये लड़ाई लड़ी जाएगी. वरना फिर कुचले जाओगे, मारे जाओगे, मंदिर में जाने से रोके जाओगे, पानी पीने से तुमको बहिष्कृत किया जाएगा, फिर जियो वही जिंदगी, पर फिर बाबा साहब नहीं आएंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अक्सर कांग्रेस पर हमला करते हैं. इस बार उन्होंने कहा कि कांग्रेस की नीतियां अटकाने वाली थी, भटकाने वाली, और इसी के चलते ब्रह्मोस मिसाइल की डिलीवरी में देरी हुई. ये बड़े सवाल है ना, हम लोग बहुत छोटे लोग हैं. अभी उनको भगवान ने भेजा है तो उनको तो सभी मालूम है ना, हम क्या जवाब देंगे. सर अरविंद केजरीवाल की बात है ना, जिसमें कि पुलिस के मताधिकार से पूछताछ करना चाहती है. अरे वो ऐसा मैंने सुना है कि स्वर्गलोक में जाने वाले उनके पिताजी को भी पूछने के लिए. क्या बात कर रहे हैं आप? अरविंद केजरीवाल कैसे माता पिता से पूछताछ की? स्वर्गलोक का दरवाजा खोल दिया है कि भाई आइए आप, और अरविंद केजरीवाल के जो दादा थे उनसे भी पूछताछ की. देवेंद्र फडणवीसांनी आताच माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवारांवरती टीका केली की शरद पवार हे नकारात्मक मानसिकतेचे नेते आहेत. दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे, दुष्काळाच्या संदर्भात राजकारण करू नये, सूचना असतील तर त्या कळवा. असं आहे की पवार साहेबांची पूर्ण पत्रकार परिषद जर बघितली नसेल तर कृपया त्याच्यावर बोलू नका. पवार साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, माझ्या पक्षालाही करायचं नाही, माझ्या सहकार्यांनाही करायचं नाही. पण महाराष्ट्र मागच्या वर्षी जेव्हा 1000 टँकर यावेळेस देत होता, तोच महाराष्ट्र आज 10,000 टँकरवर गेलाय. ही गंभीर परिस्थिती आहे की नाही?
शरद पवारांनी सरकारवर कुठली टीका केली का? सरकार सकारात्मक नाही असं म्हटलं का? किंवा पत्रकारांनी प्रश्न विचारला की निवडणुकांमुळे काय उशीर झाला का? तर ते म्हणे निवडणुकांमुळे त्याच्यावर काही बोलण्यात अर्थ नाही, निवडणुकांमुळे सगळी आचारसंहिता असते, आचारसंहितामध्ये काही करता येत नाही. म्हणजे इतके पॉझिटिव्ह बोलले ते निगेटिव्ह आले कुठे? आणि निगेटिव्हिटी असती त्यांच्यात तर महाराष्ट्राने आजही शरद पवारांना केंद्रबिंदू मानलं नसतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजही केंद्रबिंदू शरद पवारच आहे. कोणी कितीही प्रयत्न करा पण केंद्रबिंदू तोच आहे, त्याच्या भोवतीच तुम्हाला फिरावं लागतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.